ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ उपनगराध्यक्षपदी पृथ्वीराज सिंह यादव, स्वीकृत नगरसेवकपदी सचिन शिंदे, निलेश गावडे यांची निवड। शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलची एकहाती सत्ता आली असून उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदांची निवड प्रक्रिया गुरुवारी पार पडली। यावेळी यादव पॅनेलचे प्रमुख व नगरसेवक पृथ्वीराज सिंह यादव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे, निलेश गावडे यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड झाल्याचे सभाध्यक्षांनी जाहीर केलं। दरम्यान या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला। येथील शिरोळ पालिकेच्या निवडणुकीत सत्तांतर होऊन शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलची एकतर्फी सत्ता आली आहे। गुरुवारी शिरोळ नगरपालिकेत उपनगराध्यक्ष निवडीसाठी दुपारी 12 वाजता पहिली विशेष सभा पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा योगिता कांबळे या होत्या। उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या मुदतीत पृथ्वीराज सिंह यादव यांचा एकमेव अर्ज आल्याने सभेच्या अध्यक्षा नगराध्यक्षा कांबळे यांनी उपनगराध्यक्षपदी यादव यांची निवड झाल्याचं जाहीर केलं। तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रथमतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव शिंदे आणि युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश गावडे यांना संधी मिळाली आहे। या निवडीनंतर शिवशाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली। यावेळी नूतन उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, सचिन शिंदे, निलेश गावडे, गजानन संकपाळ, पंडित काळे, डॉक्टर दगडू माने, मुख्य अधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी यादव पॅनेलचे नवनिर्वाचित नगरसेवक विदुला यादव, अनिता संकपाळ, सविता पुजारी, रेखा कोरे, दीपाली फल्ले, कल्पना काळे, अनुराधा गुरव, सुवर्णा कांबळे, उल्हास आवळे, राहुल कोळी, विजय आरके, शरद मोरे, दीपक भाट, ओमकार माणेगावडे यांच्यासह प्रकाश गावडे, बाबा पाटील, दरगू गावडे, आनंदराव माने देशमुख, रावसाहेब माने, मानसिंग पाटील, बीजी माने, करण जगदाळे, गजानन संकपाळ, पंडित काळे, सत्यजित गुरव, अक्षय गवळी, धनाजी पाटील नर्देकर, शक्तिजित गुरव, सौरभ राजू शेट्टी, अमर राजपूत, प्रतीक उदय जगदाळे, मंजूर मेस्त्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान नूतन उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव म्हणाले, शिरोळचा 5 वर्षाचा विकास आराखडा तयार केला आहे। नागरिकांचे टप्प्याटप्प्याने सर्व कामे पूर्ण करणार आहोत। सुरुवातीला उपलब्ध निधीतून 100 दिवसांचा आराखडा तयार केला असून 5 वर्षात सुमारे 500 कोटीची विकास कामे आम्ही पूर्ण करणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे। महानकरी न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ।